मराठी सिनेसृष्टीचे महानायक म्हणून अभिनेते अशोक सराफ यांना ओळखलं जातं। तब्बल 50 वर्ष ते मराठी सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत। मराठी सोबतच त्यांनी हिंदी मनोरंजन विश्वातही आपली वेगळी ओळख निर्माण केली। आज 78व्या वर्षी ते त्याच जोमाने काम करत आहेत। मात्र एवढ्या मोठ्या कारकिर्दीत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला। त्यात एका प्रसंगात ते अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आले। 1987 साली त्यांचा अत्यंत भीषण अपघात झाला होता। हा अपघात एवढा भयानक होता की फक्त दैव बलवत्तर म्हणून अशोक सराफ या अपघातातून वाचले। यावेळी एक महिला देवदूत बनून आली आणि अशोक सराफ यांना मृत्यूच्या दारातून परत घेऊन आली। अशोक सराफ यांचा जवळजवळ पुनर्जन्म झाला होता। त्या दिवशी नक्की काय घडले होते तर आता सविस्तर जाणून घेऊया। अशोक सराफ यांच्या मी बहुरूपी या पुस्तकात या घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे। 17 एप्रिल 1987 या तारखेला मामला पोरींचा या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी अशोक सराफ पुण्यावरून कोल्हापूरला जात होते। दिवसभर शूटिंगमुळे ते खूप थकले होते, त्यामुळे गाडीतच त्यांना झोप लागली होती। हा प्रवास करताना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी खेड शिवापूर जवळ आली। त्यांच्या गाडीच्या समोरून 2 एसटी जात होत्या। गाडीचा ड्रायव्हर एकच एसटी असल्याचे समजून ओव्हरटेक करायला गेला, पण समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकला त्यांची गाडी जोरात धडकली। ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात अशोक सराफ यांच्या अँबॅसिडर गाडीचा चक्काचूर झाला। गाडीच्या ड्रायव्हरचे जागीच निधन झाले, तर अशोक सराफ गाडीच्या सीट सकट बाहेर फेकले गेले आणि बेशुद्ध पडले। त्यांना त्याच अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र अशोक सराफ यांची परिस्थिती गंभीर असूनही पोलीस केस असल्यामुळे डॉक्टर उपचार करत नव्हते। अशोक सराफ यांना बेशुद्ध अवस्थेत बेवारशासारखे एका ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। त्यावेळी कल्पना कौशल नावाची महिला ससून हॉस्पिटलवर डॉक्युमेंटरी करण्यासाठी तेथे आली होती। तेथे अशोक सराफ यांना तिने ओळखलं। त्यांच्याजवळ असलेल्या सगळ्या वस्तूंची तिने नोंद घेतली आणि डॉक्टरांना उपचार लवकरच सुरू करण्याची विनंती केली। मात्र जोपर्यंत पोलीस केस दाखल होणार नाही तोपर्यंत उपचार सुरू करणार नाही असे त्यांना सांगण्यात आलं। प्रत्येक मिनिट खूप महत्त्वाचा होता। अशोक सराफ यांना लवकरात लवकर उपचार मिळणं गरजेचं होतं, नाहीतर त्यांच्या जीवाला धोका होता। पोलीस आणि डॉक्टरांना विनवण्या करूनही काही उपयोग होत नव्हता। इकडे अशोक सराफ यांची तब्येत वेगाने ढासळत होती। यावेळी कल्पना यांनी थेट अभिनेते सूर्यकांत मांढरे यांना फोन लावला। अशोक सराफ यांचा अपघात झाला आणि त्यांना उपचार मिळत नाहीयेत अशी माहिती त्यांनी सूर्यकांत यांना दिली। सूर्यकांत यांनी तातडीने चक्रे फिरवली। त्यांनी निर्माते अजय सरपोतदार यांना या घटनेची माहिती दिली। अजय सरपोतदार लगेचच ससूनमध्ये आले। ससूनमध्ये पोहोचल्यानंतर पोलीस अजय यांना आत जाऊ देत नव्हते। किती विनंती केली तरी पोलीस ऐकत नव्हते। शेवटी माझ्या जबाबदारीवर मी अशोक सराफ यांना घेऊन जातो, तुम्ही काय करायचे ते करा अशी धमकी त्यांनी पोलिसांना दिली। त्यांनी पोलिसांशी भांडून अशोक सराफ यांना उपचारासाठी संचेती हॉस्पिटलमध्ये हलवलं। स्वतः जातीने लक्ष घालून सर्वोत्तम उपचार मिळतील ह्याची खात्री करून घेतली। यावेळी आणखी थोडा वेळ जर उपचार मिळाले नसते तर माझं काही खरं नव्हतं असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय। कल्पना आणि अजय नसता तर मी कदाचित तेव्हा वाचलो नसतो असेही त्यांनी लिहिलंय। नंतर पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याची केस अजय सरपोतदार यांच्यावर दाखल करण्यात आली। नंतर अजय सरपोतदार पुढे कितीतरी वर्ष या केसवर लढत होते। ही संपूर्ण घटना घडताना अशोक सराफ यांना याची काहीच कल्पना नव्हती। अपघातानंतर तब्बल 3 दिवसांनी अशोक सराफ शुद्धीवर आले आणि घडलेल्या घटनेची माहिती त्यांना त्यांच्या भावाकडून कळाली। पुढे 3 महिन्याच्या उपचारानंतर अशोक सराफ या अपघातातून ठणठणीत बरे झाले। कल्पना कौशल आणि अजय सरपोतदार यांच्यामुळे आपण सुखरूप बचावलो, त्यांच्यामुळे मला हा पुनर्जन्म मिळाला अशी एक खास आठवण त्यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलेली आहे।